हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल स्पीक इंग्लिश विथ जयश्री. तुम्हालाही असा प्रश्न पडतो का? धिस कुठे वापरावं, दॅटचा यूज कुठे करावा, दीज कुठे लावावं आणि दोजचा वापर करून आपण सेंटेन्स कसं फ्रेम करू शकतो? हो ना? हो, बऱ्याच जणांना याचा प्रॉब्लेम येतो की दिस दॅट दोज कुठे वापरायचं आणि मग काय होतं, दिसच्या जागेवर दोज आणि दोजच्या जागेवर होतं दिस. आपणही कन्फ्यूज आणि समोरचाही कन्फ्यूज. तर तेच कन्फ्युजन आज मी दूर करणार आहे. आज मी सांगणार आहे दिस दॅट दीज आणि दोज आपण कुठे वापरू शकतो आणि त्याचे रूल्स काय आहेत. अकॉर्डिंग टू द रूल्स आपण जर वापर केला तर आपण दिस दॅटमध्ये कधीही चुकत नाही आणि आपण फ्लुएंटली इंग्लिश बोलू शकतो त्याचा वापर करून. माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. हा नक्कीच तुमच्यासाठी युजफुल व्हिडिओ असणार आहे. तर आज आपण बघणार आहोत दिस दॅट दीज आणि दोज. हे इंग्रजीची 4 नावं आहेत. तर यांना नावं आहेत डेमॉन्स्ट्रेटिव्ह. यांना म्हणतात डेमॉन्स्ट्रेटिव्ह. हे आपण केव्हा यूज करतो, जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट पॉईंट आउट करायची असेल, दाखवायची असणार आहे, कुणाला शो करायची असणार आहे, जवळची असेल किंवा दूरची, त्याच्यासाठी आपण ह्याचा यूज करतो डेमॉन्स्ट्रेटिव्हचा. जसं की आपण जवळची वस्तू सांगत आहोत, दूरची सांगत आहोत. एक वस्तू आहे जवळ, अनेक वस्तू आहेत जवळच्या, दूर वस्तू आहेत जास्त कमी, अशा आपण प्रकारे सांगू शकतो. व्हिडिओ जर आवडला, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर आवडला तर लाईक करायला विसरू नका. प्लीज हा व्हिडिओ केअरफुली बघा आणि याची प्रॅक्टिस करायची आणि तुम्हाला दिस दॅट दोजचा यूज करायला आणि बोलायला खूप सोपं जाणार आहे. फर्स्ट आहे दीज, THIS, दीज. आता हे केव्हा वापरतो आपण? हो, ही, हे ह्या वाक्यरचना करण्यासाठी आपण वापरतो आणि एक वचन जेव्हा असते आपण तेव्हा याचा यूज करतो आणि जी जवळची वस्तू आहे ती पॉईंट आउट करण्यासाठी आपण दिसचा वापर करतो. जसं की दिस इज माय फोन. आता सध्या माझ्या हातामध्ये माझा फोन आहे, तर मी काय म्हणणार आहे, दिस इज माय फोन. तो माझ्याजवळ माझ्या हातात आहे, मी त्याला टच केलेला आहे आणि तो कसा आहे, सिंग्युलर, एक वचन आहे. म्हणून धिस इज सिंग्युलरसोबत आपण ऑलवेज इजचा वापर करतो, आर नाही. दिस इज अ पेन. हा पेन आहे. आता माझ्या हातात माझा पेन आहे, तर मी काय म्हटलं, दिस इज अ पेन. याच प्रकारे तुम्ही सुद्धा सेंटेन्स फ्रेम करू शकता. तुमच्या आजूबाजूच्या ज्या पण कोणत्या गोष्टी असतील त्या तुम्ही घ्यायच्या आणि दिस लावून पुढे त्याचं नाव घ्यायचं. दिस इज माय हाऊस. जसं की आता मी माझ्या घराच्या जवळ आहे, तर मी सांगणार दिस इज माय हाऊस. हे माझे घर आहे. दिस इज माय हाऊस. नेक्स्ट, दिस इज अ काऊ. दिस इज अ काऊ. आता मी गायच्या शेजारी आहे किंवा गाय माझ्या शेजारी आहे, तर मी पॉईंट आउट करण्यासाठी काय म्हणणार आहे, ही गाय आहे. दिस इज अ काऊ. होप सो तुम्हाला हे क्लिअर झालेलं असणार की दिस इज आपण केव्हा, कुठे आणि कसं वापरायचं. हे एक वचनसाठी आपण वापरतो आणि जी गोष्ट जवळ आहे ती आपण, जिला आपण हात लावू शकतो, टच करू शकतो, ती पॉईंट आउट करण्यासाठी आपण दिसचा वापर करतो. गाईज, प्लीज कीप प्रॅक्टिसिंग. तुम्ही तुमच्या जवळच्या ज्या ज्या वस्तू असतील तुम्ही त्यांचा वापर करून त्या पॉईंट आउट करण्यासाठी तुम्ही ह्याचा यूज करू शकता. 60 वेळाचं प्रॅक्टिस कराल तर तुम्हाला लवकर क्लिअर होईल. नेक्स्ट आहे दॅट, THAT, दॅट, THAT, दॅट. आता दॅट केव्हा वापरतो आपण? तो, ती, ते. ह्या वाक्यरचना करण्यासाठी आपण दॅटचा वापर करतो आणि हे एक वचन असते. हेही एक वचन आहे आणि ही दूरची गोष्ट पॉईंट आउट करण्यासाठी आपण याला वापरतो. दूरची गोष्ट दाखवण्यासाठी, जी आपल्यापासून बरंच दूर आहे, ती आपल्या नजरेस असते पण आपण तिला टच नाही करू शकत, हात नाही लावू शकत. जसं की दॅट इज अ ट्री. ते झाड आहे. तुम्ही एखाद्या झाडाकडे बोट करून दाखवत आहात पण तुम्ही त्याला टच नाही करू शकत, तुम्हाला दिसत आहे ते. दॅट इज अ ट्री. दॅट इज युअर बॅग. तुमची बॅग एखाद्या कानाकोपऱ्यात पडलेली आहे घरामध्ये, तर तुम्ही ती पॉईंट आउट करण्यासाठी काय सांगाल, दॅट इज युअर बॅग. ती तुझी बॅग आहे. ती दिसत आहे तुम्हाला, तुमच्या नजरेस आहे पण तुमच्या जवळ नाही. दॅट इज अ विंडो. तुम्ही घरात बसलेला आहात, तुमच्या घरात तुमच्यासमोर खिडकी आहे, तुमच्या समोर आहे पण तुम्ही तिला हात लावू शकत नाही कारण की ती बऱ्याच अंतरावर आहे. मग तिला पॉईंट आउट करण्यासाठी तुम्ही दॅटचा वापर करू शकता. दॅट इज अ विंडो. इथे इजचाच वापर झालेला आहे कारण की हे काय आहे, एक वचन आहे, सिंग्युलर आहे. दॅट इज अ टेम्पल. ते मंदिर आहे. तर तुम्ही वस्तू किंवा एखादी इमारत किंवा दूरची गोष्ट पॉईंट आउट करत आहे, जसं की मंदिर. ते दूर आहे, तुमच्या नजरेस आहे पण कसं दूर आहे, तर ते पॉईंट आउट करण्यासाठी तुम्ही काय वापरू शकता, दॅट इज.
याच प्रकारे तुम्ही अजून सेंटेन्स फ्रेम करू शकता. दॅट इजचा वापर करायचा आणि ज्या गोष्टी तुमच्यापासून दूर आहेत त्या तुम्ही सांगू शकता. दॅट इज अ स्कूल, ती शाळा आहे, ती शाळा आहे. या प्रकारे तुम्ही पॉइंट आउट करू शकता. आय होप सो गाईज इथपर्यंत तुमचं क्लिअर झालेलं असणार आहे की दॅट इज आणि धिस इजचा आपण वापर कुठे करायचा, तो कशा प्रकारे करायचा. दोघं पण सिंग्युलर असतात, एकवचन आहेत आणि धिस जवळचा गोष्ट पॉइंट आउट करण्यासाठी वापरतो आणि दॅट दूरची, आणि दोघांमध्ये पण आपण इज कंपल्सरी वापरतो. दॅट आर आपण यूज करत नाही. जर ते केलं तर ग्रॅमॅटिकली रॉंग होतो आणि त्याचा अर्थ बदलतो. सो बोलताना ग्रॅमॅटिकली बोलणं खरंच खूप गरजेचं असतं. जर आपण ग्रामर नीट नाही यूज केलं तर त्याचा वेगळाच अर्थ होतो. नेक्स्ट आहे दीज, THESE, दीज. धिस नाही, दीज, दीज. आता हे आपण केव्हा वापरतो, या आणि हे अशा प्रकारच्या वाक्यरचना करण्यासाठी आपण याचा वापर करतो, जे की अनेक आहेत, एकापेक्षा जास्त आहेत आणि आपल्या जवळ आहेत. कशा आहेत, आपल्या जवळ आहेत पण अनेक आहेत. त्याचा आपण पॉइंट आउट करण्यासाठी, शो करण्यासाठी आपण त्याचा वापर करतो. जसं की दीज आर माय शूज, दीज आर माय शूज. आता माझ्याजवळ माझे बुटं आहेत पण ते कसे एकापेक्षा जास्त पेअर असणार, तर मी काय म्हणणार आहे, हे माझे बुटं आहेत. दीज आर माय शूज. आता बघा इथे दीज सोबत आरचा आपण वापर केलेला आहे का, कारण की हे काय आहे, अनेक वचन आहे, एकापेक्षा जास्त, म्हणून आपण इथे आर वापरलेलं आहे. दीज आर बुक्स. माझ्या हातात पुस्तके आहेत, ती एकापेक्षा जास्त आहे, तर मग काय म्हणणार, दीज आर बुक्स. शेवटी बुक्सला आपण तिथे एस लावलेला आहे कारण की हे प्लुरल फॉर्ममध्ये आहे म्हणून. दीज आर युअर कीज. ह्या तुझ्या चाव्या आहेत. आता एक आपण कीजचा बंच बघितला, त्याच्यामध्ये एकापेक्षा जास्त चाव्या असतात, तर आपण काय म्हणणार तेव्हा, दीज आर युअर कीज. दीज आर माय पेन्स. आता माझ्या हातात एक पेन नाही, एकापेक्षा जास्त पेन आहे, तर मी काय म्हणणार, दीज आर माय पेन्स. शेवटी बघा पेन्सला पण एस लावलेलं आहे कारण की ते काय आहे, प्लुरल फॉर्ममध्ये आहे, म्हणून ऑलवेज दीज सोबत आर येते, इज यूज करायचं नाही. होप सो गाईज तुम्हाला इथपर्यंत क्लिअर झालेलं असणार आहे. सो प्लीज कीप प्रॅक्टिसिंग. प्रॅक्टिस कराल तर तुम्ही परफेक्ट व्हाल. नेक्स्ट आहे दोज, THOSE, दोज. आता आपण केव्हा वापरतो, ते, त्या, ती ह्या प्रकारच्या वाक्यरचना करण्यासाठी आपण याचा वापर करतो. आणि हे कसं आहे, अनेक वचन आहे, अनेक वचन आहे आणि जी गोष्ट आपल्यापासून दूर असते ती पॉइंट आउट करण्यासाठी आपण याचा वापर करतो. जसं की दोज आर बटरफ्लायज, दोज आर बटरफ्लायज. ते फुलपाखरे आहेत, ते फुलपाखरे आहेत, एकापेक्षा जास्त आहेत आणि आपल्यापासून दूर आहेत. आपण त्यांना बघू शकतो पण त्यांना टच करू शकत नाही. दोज आर युअर क्लोथ्स. ते तुझे कपडे आहेत. तुम्हाला जर तुमच्या घरात कुठे तुमचे कपडे ठेवलेले पॉइंट आउट करायचे असेल तर तुम्ही त्याचा ह्या सेंटेन्सचा यूज करू शकता. दोज आर युअर क्लोथ्स. ते तुझे कपडे आहेत, ते बघ तिथे आहेत, तुमच्यापासून दूर आहेत ते कुठेतरी. दोज आर माय ग्रँड पॅरेंट्स. आता तुम्हाला कोणाला तरी तुमचे आजी आजोबा दाखवायचे आहेत, सो तुम्ही ह्या वाक्यरचनेचा वापर करू शकता. दोज आर माय ग्रँड पॅरेंट्स. ते माझे आजी आजोबा आहेत. दोज का, कारण की ते आजी आणि आजोबा मोर दॅन वन आहेत, म्हणून आपण त्यांचा यूज केला दोजचा. आणि इथे आर वापरलं कारण की ते एकापेक्षा जास्त आहेत आणि ते आपल्यापासून दूर आहेत. होप सो तुम्हाला इथपर्यंत क्लिअर झालेलं असणार आहे. सो प्लीज कीप प्रॅक्टिसिंग. नेक्स्ट आता आपण आतापर्यंत काय शिकलो ते आता आपण रिकॉल करूया. सो दिसमध्ये आपण काय काय शिकलो, हा, ही, हे या प्रकारच्या वाक्यरचना करण्यासाठी आपण हे वापरतो. एक वचन असेल त्याच्यासाठी आपण याचा यूज करतो. जी वस्तू आपल्या जवळ आहे ती पॉइंट आउट करण्यासाठी आपण दिसचा वापर करतो. ती वस्तू कशी आहे, आपल्या जवळ आहे. जसं की दिस इज युअर सीट. तुमच्या शेजारी एक जागा आहे आणि तुम्ही तिला ती पॉइंट आउट करतात, कुणाला तरी सांगतात की बस, ही जागा तुझी आहे. दिस इज युअर सीट. ही तुझी बसायची जागा आहे, तू इथे बसू शकतेस. सो ती कशी आहे, तुमच्या जवळ आहे, म्हणून तुम्ही तिला पॉइंट आउट करू शकतात. आणि आपण काय वापरलं, इज, सिंग्युलर असल्यामुळे, एक वचन असल्यामुळे. दिस इज माय मदर. आता आपण व्यक्ती पण सांगू शकतो, पॉइंट आउट करू शकतो. जसं की आता तुम्ही कोणाला तरी सांगत आहात की ही माझी आई आहे, दिस इज माय मदर. तुम्ही बाजारात गेला, तुम्हाला भाजी दिसली तिथे छान ताजी फ्रेश, तुम्ही काय म्हणणार, दिस इज फ्रेश. हे ताजं आहे. होप सो गाईज तुम्ही क्लिअर असायला गोष्टीबाबत. जेव्हा तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या गोष्टी बघता, दिसता, सो प्लीज असे सेंटेन्स फ्रेम करण्याचा प्रयत्न करा. दिस इज, दॅट इज,
वापरा आणि प्रयत्न करायचे. तुमचं इंग्लिशचं नॉलेज इम्प्रूव्ह होईल आणि तुम्हाला कॉन्फिडन्स येईल बोलण्याचा. दिस इज युअर टॉवेल. आता तुम्हाला तुमच्या घरातच तुम्हाला टॉवेल पॉईंट आउट करायचं असेल कोणाला तर तुम्ही सांगू शकता दिस इज युअर टॉवेल. हा तुझा टॉवेल आहे. तो तुमच्या घरातच आहे, तुमच्या जवळ आहे. तुम्ही कुणाला तरी सांगतात की हा तुझा टॉवेल आहे. अशा प्रकारे तुम्ही सेंटेन्स फ्रेम करू शकता आणि इझिली बोलू शकता दिस इज दॅट इजचा वापर करून. नेक्स्ट दॅट इजमध्ये आपण काय शिकलो होतो? तो, ती, ते आणि हे एकवचन असते आणि लांबची गोष्ट पॉइंट आउट करण्यासाठी आपण ह्याचा वापर करतो. जवळची नाही. तो, ती, ते आहे आणि ती कशी आहे? दूर आहे आपल्यापासनं. जसं की तुम्ही एखाद्या दुकानात गेलात आणि तुम्ही बघितले की एखादं शोपीस आहे, खूप सुंदर आहे, पण ते कसं दूर आहे. मग तुम्ही कसं म्हणणार? दॅट इज एक्सपेन्सिव्ह. ते महाग आहे. ते दूर आहे तुमच्यापासनं. मग तुम्हाला सांगायचं आहे की दॅट इज एक्सपेन्सिव्ह. ते कसं आहे? महाग आहे. ते एकच आहे म्हणून आपण इज वापरलं. दॅट इज एकवचन आहे. दॅट इज वॉटर टँक. आता तुम्ही रस्त्याने वॉकिंग करत तुम्हाला पाण्याची टाकी दिसली, ती तुम्ही पॉइंट आउट करत तुम्ही कसं म्हणणार? दॅट इज वॉटर टँक. ती पाण्याची टाकी आहे. ती कशी आहे? एकच आहे आणि कशी आहे? दूर आहे, तुमच्याजवळ नाही आहे. दॅट इज अ हाऊस. ते घरे आहेत. आपण रस्त्याने जाताना आपल्याला बरेचसे घरं दिसतात, ते पॉइंट आउट करताना आपण म्हणू शकतो की ते घरे आहेत. ते कसे आहेत? दूर आहेत, तुम्ही तिथपर्यंत पोहोचू शकत नाही. दॅट इज अ ब्लॅकबोर्ड. तो फळा आहे. जसं की क्लासमध्ये आपण सांगू शकतो, आपण क्लासमध्ये होतो आणि आपल्यापासून तो बोर्ड कसा आहे? दूर आहे. दॅट इज अ गार्डन. तो बगीचा आहे. दॅट इज अ गार्डन. होप सो तुम्हाला इथपर्यंत क्लिअर झालेलं असणार गाईज की दॅटचा यूज आपण कशा प्रकारे आणि कुठे करतो. नेक्स्ट दीज. THESE दीज. आता हे ह्या हे लोक अनेक वचनासाठी आपण याचा वापर करतो आणि जी वस्तू आपल्या जवळ आहे तिच्यासाठी आपण हिचा यूज करतो अनेक वचन आणि जवळ. दीज आर माय नोट्स. दीज आर माय नोट्स. ह्या माझ्या नोट्स आहेत. आता ह्या फ्रेमने आपण याचं सेंटेन्स फ्रेम करूया की बुक्स ज्या नोट्स ज्या असतात त्या कशा आहेत? तुमच्या जवळ आहेत. स्कूल रिलेटेड हे सेंटेन्स आहे. दीज आर काऊज. या गायी आहेत. दीज आर काऊज. ह्या गायी आहेत. एकापेक्षा जास्त गायी आहेत आणि त्या कशा तुमच्या जवळ आहेत. दीज आर बकेट्स. दीज आर बकेट्स. या बादल्या आहेत. तुमच्याजवळ खूप साऱ्या पाण्याच्या बकेट्स आहेत आणि त्या तुम्ही पॉइंट आउट करत आहात. दीज आर बकेट्स. बकेट्स आहेत आणि एकापेक्षा जास्त आहेत आणि तुमच्या जवळ आहेत. होप सो गाईज हे तुम्हाला क्लिअर झालेलं असणार आहे. सो नेक्स्ट आहे दोज. नेक्स्ट आहे दोज. ते, त्यासाठी अनेक वचन आहे हे आणि हे दूरची गोष्ट पॉइंट आउट करण्यासाठी आपण याचा वापर करतो. दूरची गोष्ट पॉइंट आउट करण्यासाठी. जसे की ती वस्तू तुमच्यापासून दूर आहे आणि ती कशी आहे? अनेक वचनमध्ये आहे. होप सो गाईज तुम्हाला इथपर्यंत क्लिअर झालेलं असतं की दिस, दॅट, दिस कसं वापरायचं, याचा वापर कसा करायचा, सिंग्युलर प्लुरल कशा आपण यूज करायचे. प्लीज प्रॅक्टिस करा. तुम्ही याची जर प्रॅक्टिस कराल तरच तुम्ही याच्यामध्ये परफेक्ट व्हाल. दोज आर स्टार्स. ते तारे आहेत. आता आकाशात खूप सारे तारे असतात तर आपण ते पॉइंट आउट करत आहोत. दोज आर स्टार्स. दोज आर फ्लॉवर्स. ते फुले आहेत. फुले आहेत. ते कसे एकापेक्षा जास्त आहेत आणि आपल्यापासून दूर आहेत. दोज आर फ्लॉवर्स. दोज आर ओल्ड हाऊसेस. ती जुनी घरं आहेत. दोज आर ओल्ड हाऊसेस. ती जुनी घरं आहेत. होप सो गाईज इथपर्यंत तुम्हाला दिस, दॅट, दीज आणि दोजचं क्लिअर झालेलं असणार रूल्स की आपण कुठे वापरायचे, कसे वापरायचे, इज कुठे वापरायचा आणि आर कुठे वापरायचा. सिंग्युलर असेल तर, प्लुरल असेल तर. प्लीज कीप प्रॅक्टिसिंग. जर तुम्ही नवीन असाल चॅनलवर तर प्लीज सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा.